मुख्यमंत्र्यांकडून रणजितसिंह निंबाळकरांना क्लीन चिट, चिंता करू नका, मी पूर्ण ताकदीने तुमच्या पाठीशी, विरोधक राजकारण करत असल्याचाही आरोप. फलटण पीडितेच्या कुटुंबाशी सुप्रिया सुळेंनी फोनवरून साधला संवाद, तपास एसआयटीकडे द्या, सुळेंची मागणी. महिला डॉक्टरची आत्महत्या ही एक शोकांतिका, फलटणच्या घटनेवरून राहुल गांधी यांची एक्स पोस्ट. मोहळांवर विश्वास नाही, त्यांनी काम करून दाखवावं, बोर्डिंग प्रकरणावरून जैन समाज आक्रमक, 1 तारखेपर्यंत निर्णय न झाल्यास बेमुदत आंदोलनाचा इशारा. मोहोळ दंगेकरांच्या वादावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया, मोहोळ दंगेकरांमधला विषय संपलाय, महायुतीमध्ये कुस्ती नको, दंगेकरांसोबत चर्चा केल्याची शिंदेंची माहिती. जिथे अन्याय होईल तिथे उभं राहणार, शिंदेंनी समज देऊनही दंगेकर ठाम, 2 दिवस थांबा, तोडगा काढू, असं शिंदेंनी म्हटल्याचंही दंगेकरांची माहिती. दंगेकरांकडे माहिती असेल त्यावर उत्तर मिळण्याची अपेक्षा, नीलम गोरेंकडून रवींद्र दंगेकरांची पाठराखण. पक्षानं माझी खूप परीक्षा घेतली, माझ्या सख्या बहिणीचं तिकीट काढून मला दिलं, मंत्री पंकजा मुंडेंच्या वक्तव्यानं भोवया उंचावल्या. रवी राणांनी यशोमती ठाकूर यांच्या घरी पाठवला दिवाळीचा किराणा, भैया भाभी अवकातीत रहा, यशोमती ठाकूर यांचा इशारा. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून बच्चू कडू आक्रमक, 28 तारखेला नागपुरात भव्य मोर्चा काढणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा यवतमाळ दौरा रद्द, खराब हवामानामुळे दौरा रद्द झाल्याची माहिती. सोमवारी ठाकरे गटाचा निर्धार मेळावा, आदित्य ठाकरे मतदार यादीतील घोळ करणार उघड, उद्धव ठाकरे करणार मार्गदर्शन. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सोमवारी मुंबई दौऱ्यावर, 2 अत्याधुनिक जहाजांचं करणार लोकार्पण. सोलापुरात मातंग समाज आक्रमक, तरुणावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलन, सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर टायर जाळून निषेध. श्रीवर्धन समुद्रकिनारी आढळला भला मोठा बेवारस बोया, डॉग स्क्वॉड, बॉम्ब शोधक पथक पोलिसांकडून, या ठिकाणची तपासणी सुरू. परतीच्या प्रवासामध्ये रायगडमधून परतणाऱ्यांचे हाल, खराब हवामानामुळे जलवाहतूक ठप्प, अलिबाग एसटी स्थानकात तोबा गर्दी. राज्यात अनेक ठिकाणी पावसाची हजेरी, मुंबईसह उपनगरांमध्येही पावसाची संततधार, वातावरणातील बदलामुळे संसर्गजन्य आजारांमध्ये वाढ. भारत पाक सीमेवर ऑपरेशन त्रिशूलची तयारी, भारताच्या लष्करी सरावामुळे पाकिस्तानी सैन्यात खळबळ. रशिया युक्रेनमध्ये तणाव वाढला, रशियाचा युक्रेनवर ड्रोन हल्ला, 4 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी. डोनाल्ड ट्रम्प यांची थायलंड कंबोडिया युद्धविरामावर सही, मी दर महिन्याला 1 युद्ध थांबवतो, ट्रम्प यांचा दावा. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या डान्सचा व्हिडिओ व्हायरल, मलेशियात स्वागत समारंभावेळेस ट्रम्प थिरकले. अभिनेता सलमान खान पाकिस्तान सरकारकडून दहशतवादी म्हणून घोषित, सौदीतील कार्यक्रमात बलुचिस्तानचा उल्लेख केल्यानं पाकिस्तानचा संताप. दिलीप प्रभावळकरांचा दशावतार चित्रपट केरळमध्ये देखील रिलीज होणार, डबिंग न करता केवळ सबटायटलचा समावेश करून प्रदर्शन.